शनिवारी मला थालीपीठ भाजणीची ऑर्डर मिळाली होती. रविवारी कुरिअर एजन्सी बंद असते म्हणून मी सोमवारी कुरिअर एजन्सीमध्ये पार्सल देऊन आले. तुम्हाला पण थालीपीठ भाजणी ऑर्डर करायची असेल तर मला DM करा. थालीपीठ भाजणीमध्ये मी ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, चणा डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, धने, जिरे आणि ओवा ही सगळी साहित्य वापरते. कुठलेही प्रिझर्वेटिव्स मी थालीपीठ भाजणीमध्ये वापरत नाही. प्रत्येक बॅच मी स्वतः बनवते. सगळी धान्य मी स्वच्छ निवडून घेते, त्यानंतर भाजून घेते. धान्य भाजून झाल्यावर थंड झाल्यावरच ते दळून आणावे लागतात, कारण गरम गरम जर भाजणी दळली तर ती भाजणी लवकर खराब होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून ते थंड झाल्यावरच दळावी लागते आणि भाजणी थोडीशी जाडसर दळावी लागते. थालीपीठ भाजणीमध्ये मी 7 प्रकारची धान्य वापरते. त्याच्यामध्ये न्यूट्रिशन्स भरपूर आहेत, प्रोटीन्स भरपूर आहे, कारण मी 3 प्रकारच्या डाळी त्याच्यामध्ये वापरते. त्याच्यामुळे प्रोटीन्स आपल्याला भरपूर मिळणार आहे त्याच्यातून. जर तुम्हाला थालीपीठ भाजणी ऑर्डर करायची असेल तर माझ्या इंस्टाग्राम पेजवरून मला DM करा आणि माझ्या पेजला फॉलो करायला पण विसरू नका. आणि सीलिंग मशीनसाठी मला एका ताईंनी कमेंटमध्ये लिंक द्यायला सांगितली होती, तर ती लिंक मी बायोमध्ये दिलेली आहे. सिमिलर मशीन आहे. मी ही मशीन ऑफलाईन घेतली होती. जी सीलिंग मशीन मी वापरते ती मी ऑफलाईन घेतली होती. तुम्हाला जर ऑनलाईन सीलिंग मशीन घ्यायची असेल तर मी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, तर बायोमध्ये जाऊन चेक करा आणि जर घ्यायची असेल तर नक्की ऑर्डर करा. ती मशीनसुद्धा खूप चांगली आहे. आणि DMमध्ये आणि कमेंट्समध्ये खूप ताईंचे मेसेजेस येतात की आम्हालाही घरून बिझनेस सुरू करायचा आहे, पण काय करू कळत नाही आहे, किंवा तुम्ही मला थालीपीठ भाजणीबद्दल सांगा. थालीपीठ भाजणीचा बिझनेस मी काही महिन्यांपूर्वी सुरू केला होता, हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून सांगते. आणि जेव्हा मी इंस्टाग्रामवरती थालीपीठ भाजणीचा पहिला व्हिडिओ अपलोड केला होता, त्यानंतर मला ऑर्डरसाठी खूप मेसेज आले होते. आणि कुरिअर कसं पाठवायचं हे मला अजिबात आधी माहिती नव्हतं सुरुवातीला. जसे मला DMs आले ऑर्डरसाठी, मी दुसऱ्या दिवशी लगेच कुरिअर एजन्सीमध्ये आणि पोस्टामध्ये जाऊन चौकशी केली. पार्सल कसं पाठवायचं, शिपिंग लेबल कसं बनवायचं आणि पार्सल पॅक कसं करायचं, अशी मी माहिती काढून घेतली. माझ्याकडे कुठलाही मोठा बिझनेस सेटअप नाही आहे. सगळ्या गोष्टी मी घरूनच करते. भाजणी मी गिरणीतून दळून आणते, शिपिंग लेबल मी मोबाईलमधून बनवते आणि कुरिअर वगैरे कसं पाठवायची ती मी माहिती काढून घेतली. पहिली ऑर्डर मिळाली, तो माझ्यासाठी एक टर्निंग पॉईंट होता. माझ्यासाठी एक्सपिरियन्स होता, त्यातनं मला शिकायला मिळालं. त्यानंतर पण ऑर्डर्स मिळायला लागले मला.